अमरावती जिल्ह्यातील कोंढणेपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर येत आहे। चारचाकी वाहनाचा मालक विकास दमाये हा अमरावती जिल्ह्यातून आपल्या राहत्या घरी नानपूर येथे जात होता आणि दुचाकी वाहनावर चालक बंटी दहाके व बहीण तसेच बहिणीचे 2 मुले हे वर्धेवरून चांदूर रेल्वेला जात असता चारचाकी वाहनाचे स्टेअरिंगचे व्हील तुटून स्टेअरिंग फ्रीज झाल्याने चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटून चारचाकी दुचाकीला धडकून पुलाच्या कडेला असलेल्या सुरक्षा खांबाला जाऊन अडकली। या अपघातात दुचाकी सारामधून महिला व तिच्या मांडीवर असलेला लहान मुलगा हे दोघेही कोंढणेपूरच्या नदीपात्रात फेकले गेले। यामधील महिलेचा तेथीलच रहिवासी विनोद ठाकरे यांनी जीव वाचवला असून नदीपात्रात पडलेल्या मुलाला वाचवण्यात त्याला अपयश आले आहे। दुचाकी स्वारामधील बंटी दहाके व एक मुलगा पुलाच्या कडेला पडल्याने वाचवले गेले असून त्यांना पुढील उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। कुर्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू आहे। या संदर्भात कृषी समृद्धी टीव्ही चॅनलनी कुर्रा येथील पोलीस इन्स्पेक्टर प्रफुल्ल वानखडे यांना संपर्क केला असता हॅलो हॅलो नमस्कार सर, मी कृषी समृद्धी टीव्ही चॅनल मधून मनीषा नागदेवी बोलत आहे। नमस्कार मॅडम। सर, आता आम्हाला माहिती पडलेलं आहे कोंढणेपूर वरती एक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात घडलेला आहे। त्या संदर्भात आम्हाला थोडी तुमच्याकडून माहिती हवी होती। बरोबर अपघात झाला आहे। ती गाडी जी आहे बोलेरो पिकअप म्हणून MH01 L4509 या गाडीचं स्टेअरिंगचं जे व्हील असते ते तुटलेलं आहे बहुतेक। त्याच्यानं स्टेअरिंग पुरं फ्री झालं, त्याच्यानं त्याची गाडी काही कंट्रोल झाली नाही। समोरून येणारी मोटरसायकल MH32 X5287 या गाडीवर दोघं बहीण भाऊ आणि त्या बहिणीचे 2 मुलं येत होते तिकडून। ती गाडी कंट्रोल न झाल्यामुळे त्याच्यावर आदळली। आदळल्यामुळे एक बाई आणि एक तिचा मुलगा त्याच्या नदीमध्ये जाऊन पडला। तर त्याच्यातली बाई वाचली, परंतु एक मुलगा नदीमध्ये डुबून मरण पावलेला आहे। आणि जो तिचा भाऊ होता गाडी चालवणारा त्याच्या पायाला मार लागलेला आणि त्याला दवाखान्यात नेला आर्वीचे एक मुलगा आणि त्यांना। आणि त्या बाईला पण आर्वीचे दवाखान्यात नेलेला आर्वी येथे नेलेला आहे रुग्णालयात। आणि त्या जो मुलगा मरण पावलेला आहे नदीपात्रात, तर त्याचा शव मिळालेला आहे का? नाही मिळाले नाही, आतमध्येच आहे पाण्यात सध्या। आता रात्र अंधार झाल्यामुळे अजून त्याचा शोध लागलेला नाहीये। सर, हे कोणाच्या चुकीमुळे घडलेला असावा अपघात? चुकीमुळे म्हटल्यापेक्षा ड्रायव्हरचं स्टेअरिंग जर फ्री झालं तर त्याचं कंट्रोल नाही झालं। हे 4 व्हीलर गाडीचे आहे ना। धन्यवाद सर, आपण आपलं नाव सांगू शकणार? कुर्रा पोलीस स्टेशन प्रफुल्ल वानखडे। धन्यवाद सर। ब्युरो रिपोर्ट कृषी समृद्धी टीव्ही कुर्रा।